मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंग. गाडी झाली आहे गरम. युटर्न मारूया तोपर्यंत. 5 वाजता निघायचं होतं बट खूप लोक आहेत आणि सामान आहे आणि आपलं पण आहे. सगळं पॅक करायला खूप टाइम जातो यार. सकाळ सकाळ इथे झोप पण माझी पूर्ण नाही झाली आहे. आणि हे आहे मग सगळं तो बाप्पा गेल्यात आणि आपल्याला पण निघायचा टाइम झालाय. आपल्या बरोबर एक कार तर आहे बट ते बोलतात ना एकदम फास्ट जाणार आहे आणि मी आपल्या स्पीडने जाणार आहे एकदम गपचूप गपचूप हळूहळू एकदम. कारण की पाऊस आहे, थंडी वाजते भाई. सकाळची 5 वाजता थंडी वाजणार आहे ना. आता रेकॉर्डिंग होते की नाही माहित नाही, राम भरोसे. एक हा ब्लॉग आला म्हणजे रेकॉर्ड केलंय मी, अदरवाईज मी नाही करत आहे कारण की गोप्रो फास्ट होत. चला आता येतो का की तुम्ही कधी येणार आहेत? परवा. बाई माझ्या पाठून कार येते आणि लोक बोलतात हा रस्ता खूप डेंजरस आहे. आणि हा ऑफकोर्स आहे. रात्री नाही, सकाळी पहाटे. दादाकडे खूप जास्त हे आहेत, काय बोलतात, व्यक्ती महत्व बसलेत. दादा फुल सेट होतं मुंबईपर्यंत जायला आणि मी पण फुल सेट आहे. पाऊस येऊन दे काही येऊन दे भाई, अपने को फरक किती नाही पडता. अभी फक्त पहाट झाली ना मग मी पळवू शकतो. आता ह्या पावसात हे बघ बेडकी आहेत आणि बेडकी मारत चाललोय असं वाटतं मला. आणि मला नाही मारायचे बेडकी. हे बघा हे ताप पावसातून येतातच बेडकी. हो माय गॉड, आई सगळं धुकं पडलं आणि मला गरम होत होतं, खूप जास्त गरम होत होतं. मला हा मोठा ब्लॉग खूप मोठा नाही बनवायचा आहे. जसा असेल तसा टाकेल कारण की मला पडबड परत करायला लागेल की व्हॉइसवर जायला लागेल. तर तो मसा इकडनं लेफ्टला आहे आणि आपण जाऊया लेफ्टला. फास्टीवरून निघायला पाणी आहे. आता दादा काय पळवतोय रस्त्यावर कारण की काजलला पोहोचायचं 9 साडेनऊ पर्यंत ऑफिसला. म्हणून हा सकाळ तोच चालू आहे, सकाळचा रात्रीचा. सकाळ रात्र काय बोलतो मला रस्ता दाखवला असता की ऍक्च्युली दुसऱ्या एवढा आहे ना की मलाच पिकत नाही चालत नाही मला भात लागेल. गावाला कुठलं गाव आहे? शिरगावाले सुंदर आहे ना सकाळचं. फायनली चहा पिण्याचा डिसिजन घेतला आहे. तो फायनली विल लेफ्ट आणि जरा उजेड पण झालंच आहे. मला कोणी कॉल करता आहे. चला आता डायरेक्ट माणगाव, माणगाव वरून डायरेक्ट मुंबई. हा साई मोरबा आहे की नाही? तर साई मोरबा म्हणजे 2 घाट आहेत, ते एकत्र आहेत आणि हा एक घाट चालू झालाय. होपफुली तुम्हाला दिसत असेल, होपफुली. आणि आता पुढे डायरेक्ट ढगाच्या आतमध्ये वाटतं कारण की पाऊसच एवढा पडतोय डायरेक्ट ढगामध्ये असणार आहे. आणि मी बघा लाल परी. हे सकाळ सकाळची गाव आहेत ना, एक नंबर दिसतात यार. काही सकाळी वाजले नाही, 7:30 झालेत. अरे गाव बघा यार, सुंदर वाटतं यार गाव. एक सुंदर ते गाव लागलं. मला असं वाटतं की दाखवावं मला
साई साई आहे, गावाचं नाव साई आहे. आवड होतं. आता मला असं वाटतं इकडे ट्रॅफिक लागलंय कच्चर होईल काय वाचू आहे बाय बाय. समोर पण दिसून समोर काय माहित नाही, पाऊस खूप आहे एवढं सांगू शकतो. तुम्हाला दिसत असेल, आय डोंट नो तुम्हाला दिसत असेल, मी झूम करण्याचा पण प्रयत्न करेन. डोंगर आहेत, डोंगर दिसत नाहीत, फक्त वरचं टोक दिसतं, खालची पूर्ण हे पसरलं, काय बोलतात ढग पसरलं पूर्ण. लुकात दिसत आडवा काय सुंदर आली काय. हा गाडी पाठी झाली. सो फायनली आपण पोचलो माणगावात आणि जेवढं वाटलेलं तेवढं ट्रॅफिक तर आहे ना, खाली आहे रस्ता सकाळ सकाळ. आणि विसर्जनाची जी गर्दी येते ती येत असेल माझ्या पाठून, पण आम्हाला रस्ता खाली भेटलाय आणि दादा खूप खुश असणार आहे बिकॉज खाली रस्ता भेटलाय, नाही तर तो अडकला असता माणगावातच. चला पुढे भेटू, आता चहा पियाला थांबू तेव्हा भेटू ना, तर मधले मधले सीन दाखवतो तुम्हाला. भावा मला पण उभं राहायचं आहे यार. मला आहे ना, मला काय काय जण मुद्दामून जळवता असं वाटतं. आपण ह्याची काय केलं माहिती आहे काय, पुढे आलं इकडनं राहायचं आणि माझ्यासमोर उभा राहिला, कारण की त्याला माहिती आहे मी उभा नाही राहू शकत, मी हे नाही करू शकत, स्पोर्ट्स बाईक आहे. ऐक पुन्हा खच्चीकरण होत आहे माझ्या गाडीचं. छोटे छोटे पॅच आहेत ना, छोटे गावात तो ब्रिजचं काम पूर्ण नाही झालंय ना. तो आपण आलो आहोत आय गॅस वाईल्ड गेस आहे, कारण की मला जास्त करून तिकडचे जाताना येताना रात्रीचाच जातो. बट आपण आलो आहोत रोहा. रोहामध्ये एवढी ट्रॅफिक तर नाही आहे, कारण की खड्डे बिड्डे आहेत आणि हा कसा अजून ब्रिज अजून झालेला नाही आहे, खड्ड्यांमुळे असू शकतं ट्रॅफिक. खड्डे कसे त्यांच्या कारच्या खालून जातात, तर बाईकची वाट लागते खाली. ब्रिजचं काम थांबल्यामुळे वाटतं स्लो होतो आपण, पण हा आहे रोहा. लोकांना खूप आवडत असेल म्हणजे गोव्याला जाणार आहोत. मला हा ओल्ड हायवेच आवडतो. आय नो खड्ड्यात, आय नो सगळं काही, बट जे नेचरची ब्युटी आहे ना तुम्हाला ह्या रोडवरच भेटणार. आय नो तिकडनं आंबोली घाटाला, बट तिकडची जी ब्युटी आहे ती मी एक्सपिरियन्स करतो हरवेळी. आहे गो मला उभं राहायला लागतं. गाडीचं सस्पेन्शन गेलं, सिरियसली बोलतो, माझ्या गाडीचे सस्पेन्शन गेले. मला गाडी कोकणाची दुसरी घ्यायला लागणार आहे. आणि ही गाडी माझी खूप आवडती गाडी आहे. काय फोटो येतात, मला खूप आवडते, कम्फर्टेबल बोलतात ना. ही गाडी मला एवढी आवडते नाही, बट ह्या रस्त्यांवर नाही आवडत मला. गाडीची माझ्या हवा दिसत नाही. आणि आता मला गरम व्हायला लागेल. चालेल ओके ओके चालेल, मला चालेल. हां हां ओके ओके. नाही डोंगर एवढा मोठा आहे, रात्री दिसतच नाही. मोठा डोंगर दिसतात परत खड्डे आले. रोहा गेलं आणि आता आलंय नागोठणं. आणि नागोठणं पण काय बरोबर बनलेलं नाहीये अजून, ब्रिज नाही बनलं नागोठण्याला. डायरेक्ट बायपास बिपास काय नाही, नुसते खड्डे आहेत.
काय करणार आहे बा, पाठून हॉर्न मारतो बा. ये सिलसिले बने ठीक है. हाँ, सिलसिले हुए. हा पॅशन आहे, एवढा खाणे ना रात्री वरती घालती होतच आता भाई. आणि निंजा पूर्ण अशी एकदम डाईव्ह खात असते, डाईव्ह. नागोटला पॅच आहे भाई, नागोटला पॅच आहे. ऐको गो स्लो रस्ता बनव पहिला. आणि हा गोप्रो डिस्प्ले पूर्ण गेलाय, मला माहित नाही मला काय दिसतंय, रेकॉर्ड होत आहे की नाही. बट जितना बनेगा उतना बनाएगा ब्लॉग, बट झुकेगा नहीं साला. गावात आपली गाडी नाही बनली आहे भाई, या रोड साठीच नाही बनली आहे. दिसतंय ना वेगनार पण भाई धापधूप होते. कायच करणार भाई. पनवेल आणि हे आहे मिडी, इकडनं राईटला मिडी गाव आहे. हे भाई साहब मी थांबलोय साईडला. ओके, आता ऑलमोस्ट 50 किलोमीटरवर आहे पनवेल. आणि मग त्याच्यानंतर मुंबई. राईट तर स्मूथ आहे, खड्डे खूप होते नागोटला वलसाडला. काय रस्ता आहे. हा आलो निघाली. गाडी अडकते आणखी मध्ये म्हणून थांबायला लागतं. मी दादाच्या गाडीच्या समोरच लावतो. ओके, तो भाई जस्ट आम्ही आता नाश्ता करून निघालोय आणि आता आम्ही आहे ट्रेनला. आणि ट्रेन वरून आता काय सीधा रोड आहे. फक्त एकच जो कर्नाळा बर्ड सेंच्युरी आहे ना, गाडीमध्ये खूप ट्रेनीचा आवाज येतो यार. तर ठीक आहे, लगेच आता घर आहे 2 तासावर. मुंबईत जाऊनच करतो इतर. फक्त कर्नाळा बर्ड सेंच्युरीची ते पाऊस नाही लागला पाहिजे. आई ग देवा परमेश्वरा, कोणत्या ह्याच्यामधून टाकला आहे मी गाडी त्या गावात. धूळ आहे यार, असं नाही की वरच्यावर आहे. गाडी निघताना आता नाके नाव आहे. ट्रेन मागवायला लागणार आहे त्यांना, आता गाडीने खेचायला लागणार आहे पाठवून. राईड खूप महागात पडते, बट काय करणार, गणपतीत कोकणात जावं लागतं. हा जो कोकणचे व्लॉग्स आहेत ते मलाच करायला खूप आवडतं. तुम्हाला बघायला जेवढे आवडतात तेवढं मला करायला आवडतात. खूप जास्त एक्सपिरियन्स भेटतो मला राईडमध्ये. आता पण ऑलमोस्ट 700 किलोमीटर इथेच झाल्यात. घरी पोहोचेपर्यंत 750 ते 800 किलोमीटर पकडून झाला मला. मुंबईमधून पण बीरूड घ्यायचं आहे. बाकी सब बढिया है. आणि हे लोक वाटतं अटल सेतूवरून झाली जेवणगिरी मार्ग असतं. पण आपली बाईक राहिली तो त्यामुळे आपल्याला खालून जायचं मुंबई मारी. काहीतरी झालं इथे काही. आय गेस ॲक्सिडेंट झाला. टाटा फुटलं लागलंय का. डायरेक्ट टाटा फुटलं टाक करून.
तो फुल कोणाला लागला नसेल तर मला रेकॉर्ड करून देताना बड तुमची. आणि ह्यांनी काच लावली आहे, AC मध्ये बसले आहेत आणि मी बघा माझ्या बाजूला इतना कुछ नहीं, अपने पास कार अच्छे मेरे माकर असतात ते. अगो मागल नाचड रे नाचड, अजूनच अजूनच अगं अजूनच मागं. लोकांना वाटेल मी काय करतोय. अजून एक मागं गच्ची गच्ची मँगो जातात मागड. यांना आंबे कोणी दिले पावसातून. तो फायनली पनवेलला पोहोचलोय आणि लागली आहे काळी काळी ट्रॅफिक. मी दादाला बोललेलो JNPT वरून घे, नाही ऐकला माझं कोण ऐकत नाही ना. सहन करा, सहन करण्याची ताकद पण ठेवा. खूप बोलतोय नाही नाही खूप नाही बोलत आहे. बघा ट्रॅफिक बघा भाई, पनवेलला ट्रॅफिक बघा. आमचं कसं बाजूतून निघतो म्हणून काय वाटत नाही. नाहीतर हे काय JNPT वरून बोललो दादाला, 2 मिनिटाचा रस्ता होता फक्त, टर्न मारायचा होता फक्त आणि अडकला. आणि आता त्याच्यामुळे मी पण अडकणार आता इथे. काय यार 6:25 वाजले आणि आम्ही मुंबईत म्हणजे मुंबईत एंटर करतो. जर तुम्हाला हा मोठा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.